कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. 86 वरती रेडी आहे बर का? अरे वा, एक नंबर. तुझं घेतलंयस का सगळं? आता नाश्ता करू आणि निघू. हो. अर्जुन, अं? ऐक की, माझा विश्वासच बसत नाहीये. परत कामावर चालली यावर. नाही बसला विश्वास? नाही ना. बर. आता बसला का विश्वास? आ, बरं आप्पे, परत कामावर जातीच आहेस ते एक गोष्ट लक्षात ठेवायची. जिल्ह्यातल्या प्रत्येक गोरगरीब व्यक्तीच्या माग, प्रत्येक गरजू व्यक्तीच्या माग ठामपणे उभं राहायचं. सगळ्यांना दाखवून द्यायचं तुझ्यावर कुणी किती संकट आणण्याचा प्रयत्न केला तरी तू तुझं काम तेवढ्याच ताकदीने करतीस. आणि हा, जिल्ह्यातल्या प्रत्येक गरोदर बाईच्या माग ही कलेक्टर अपर्णा सुरेश माने हिरकणी म्हणून उभी राहिली पाहिजे, अगदी रुबाबात. अरे असे नाहीच की रुबाबात, कारण तू असणार आहेस माझ्यासोबत. तू माझ्यासोबत असलास ना का मला दुसऱ्या कसलीच काळजी नाही बघ, आणि गरजही नाही. आणि हा, आता कामावर जातीयस जा, पण फक्त एक दिवस सुट्टी घे बाई. कधी? तुझ्या डिलिव्हरीच्या दिवशी. त्या दिवशी पण जाशील कामाला, ते गायतोंडीची धावपळ होईल का बिचाराची. एक तर मी त्या दिवशी कामावर जाणार नाही, आणि जरी गेली तरी तू येशील की मला घेऊन जायला? अय, कलेक्टर मॅडम लईच फॉर्म मध्ये येतात, बोलायला ऐकनातच. कारण मी आज खूप खुश आहे. अर्जुन, पण तू कसं काय तुझं मत बदललंस रे, एवढा विरोध असताना? उत्तर तूच दिलंस की आता. तू खुश आहेस? खरंच? हो, म्हणजे तुला तुझ्या कामाची किती आवड आहे, किती ओढ आहे मला माहित होतं ग पहिल्यापासून. पण तरी बी घरातल्या प्रेग्नंट बाईनी कशाला कामाला जायचं एवढं एकच धरून बसलेलो मी. तुझी कामाची तळमळ कळली ग मला. आता 2-3 दिवस घरी होतीस तर तुझ्या डोक्यात दुसरं काय नव्हतं, नुसतं काम काम काम. तेव्हा मला कळलं, कामात तुला जेवढा आनंद मिळतो ना तेवढा दुसरा कशात नाही मिळत. आणि आपे तुझ्या आनंदासाठी एवढं करू शकतो ना मी. आपे तुझं सुख, तुझा आनंद यापेक्षा दुसरं काय नाही मला याच्यात. थँक्यू. थँक्यू काय म्हणायचं आपल्या आपल्यात? नाही तसं नाही, मी तुला थँक्यू म्हणले कारण तू खरंच मला लय समजून घेतोय, आणि तू वेळोवेळी तसेच स्वतःमध्ये बदलही करतोस. अरे एका बायकोला तिच्या नवऱ्याने एवढं समजून घेणं, आदराने वागवणं, रिस्पेक्ट देणं, आणि परत कामाच्या बाबतीत एवढा पाठिंबा देणं, अजून काय पाहिजे अर्जुन? नाही, एवढं सगळं बोलल्यावर पप्पी नाही दिली तरी चालते का? देणार की. देणार की, मग येणार की. चल, ही तुझी झाली. बाळाची बाळाची बाळात मी काही वेगळं नाहीये, मी देईन बाळाला. बर, चल. ए आपल्या ऐक ना, ऐक ना, ऐक ना. अगं मला लई दिवस झाला तुझ्याशी बोलायचं होतं. मी नाही का तुला 86 म्हणून भेटायचो, हा, असं लाईटीच्या खांबावर, त्यानंतर चिंचेचं झाडावर. तेव्हा तुला वाटलेलं का की आपलं लग्न होईल, आपल्याला बाळ होईल? एवढं 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 त्यापेक्षा थोडं मोठं. गप्प बस तू, आता आगाऊपणा करू नकोस. पण काय ते म्हणजे असेल तर असेलच तू ना. कशाला पण आता? तुला असतेस काय एवढी? मग मी कुठे लागते तेव्हा? तुला आदली की विकेट पडते ना माझी. गप्प बस, चल लवकर. उशीर होतोय अर्जुन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.